अगदी 10 ते 15 मिनटामध्ये तयार होणारी चमचमीत अशी पावभाजी आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. खायला एकदम भन्नाट चवीची लागते. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथे गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये मी 3 चम्मच तेल टाकून घेत आहे. त्यानंतर मी इथे बटरसुद्धा वापरणार आहे. तेल आणि बटर एकत्रित वापरल्यामुळे बटर जे आहे ते करपत नाही. त्यामुळे तेल आणि बटर वापरायचं आहे. बटर वितळलं की त्यामध्ये मी 1 चम्मच जिरं टाकून घेणार आहे. जिरं चांगलं फुललं की आता आपण त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत. तर इथे एकदम बारीक कट करून घेतलेला कांदा आहे तो मी टाकून घेतलाय. तर कांदा आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. अशा प्रमाणे कांदा छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे शिमला मिरची टाकून घेते. ती सुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे. आणि शिमला मिरची आपल्याला छान कांद्यासोबत परतून घ्यायची आहे. अशा प्रमाणे तर आता छान झालेला आहे. त्यानंतर मी इथे अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे 1 चम्मच. त्यामधला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर मी इथे बारीक कट करून घेतलेले टोमॅटो टाकलेले आहेत. एकदम पिकलेले टोमॅटो वापरायचे आहेत. आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत. यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. मिठामुळे टोमॅटो लवकर नरम होतात. आणि मीठ टाकून परत मिक्स करून घ्यायचं आहे. छान आपल्याला टोमॅटो जे आहेत ते परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता आपण बाकीच्या भाज्या टाकून घेणार आहोत. त्यामध्ये फ्लावर आहे, गाजर आहे, मटर आहेत आणि बटाटा आणि थोडासा मी इथे कलरसाठी बीट वापरलेला आहे. बीटामुळे पावभाजीला खूप छान रंग येतो. आणि सगळ्या भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 मिनिटं छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे मिक्स झालेला आहे. आता त्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे. 1 चम्मच धने पावडर. त्यानंतर 2 चम्मच मी इथे पावभाजी मसाला टाकून घेते. आणि 2 चम्मच मी इथे लाल मिरची पावडर वापरणार आहे. तर मिरची पावडर तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर परत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये मी 1 ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहे. मसाल्यांसोबत छान आता मिक्स झालेला आहे. तर 1 ग्लास मी इथे गरम पाणी टाकून घेत आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाही यामध्ये. थोडंसंच भाज्या बुडतील इथपर्यंतच पाणी आपल्याला वापरायचं आहे. तर पाणी टाकून छान मिक्स करायचे. आणि आता झाकण लावून याच्या मी 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे मीडियम गॅसवरती. तर आता कुकर आपलं थंड झालेलं आहे. तर चेक करूयात. तर इथे छान आपली भाजी शिजलेली आहे. बघू शकता किती छान कलर आलेला आहे भाजीला. तर मी सगळी भाजी आता एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे. आता मॅशरच्या साहाय्याने मी पूर्ण भाज्या ज्या आहेत त्या मॅश करून घेणार आहे. तर भाज्या चांगल्या शिजल्या की अगदी पटकन मॅश होऊन जातात आणि पूर्ण एकजीव पण होतात. तर बघू शकता मी इथे पूर्ण भाजी जी आहे ती मॅश केलेली आहे. आता इथे थोडीशी भाजी जी आहे ती घट्ट वाटते. तर आपण आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. तर मी इथे कुकर
जे होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते मी इथे ॲड करते. आता इथे गरजेनुसार पाणी टाकून तुम्ही ॲडजस्ट करू शकता, कितपत तुम्हाला भाजी घट्ट हवी की पातळ हवी त्यानुसार. आणि मीठ पण थोडंसं टाकून घ्यायचं. त्यानंतर मी इथे 2 ते 3 मिनटं भाजी चांगली उकळून घेतली आणि बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. शेवटी थोडंसं मी इथे बटर टाकलेलं आहे. तर आता आपण पाव भाजून घेऊयात. तर इथे मी तव्यामध्ये थोडंसं बटर घातलेलं आहे. त्यावरती थोडी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि 1 चमच मी इथे पावभाजी टाकलेली आहे. त्यावरती आता आपल्याला पाव टाकून चांगले भाजून घ्यायचे आहेत. तर इथे दोन्ही साईडला आपल्याला पाव छान भाजून घ्यायचे आहेत बटर टाकून. तर अशा प्रमाणे मी इथे पाव देखील भाजून घेत आहे. मागच्या साईडने सुद्धा छान भाजून घ्यायचे. ते पाव पण आपले रेडी झाले. तर आता गरमागरम पावभाजीसोबत पाव आणि त्यासोबत बारीक कट केलेला कांदा, लिंबू